नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण चमचमीत गावरान भरली मसाला वांगी बनवणार आहोत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. सोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम इथे आपण पाव किलो प्रमाणात मध्यम आकाराची देशी वांगी घेतलेली आहेत आणि ती नळाखाली स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहेत. इथे वांगी एकसारख्या आकाराची घ्यायची म्हणजे ती एकसारखी शिजली जातात. इथे आपण भरल्या वांग्यासाठी एक मसाला बनवणार आहोत. तो तुम्ही 5 ते 6 मिनिटांमध्ये बनवू शकता. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण तयार करणार आहोत ते भांडं कोरडं आणि स्वच्छ असायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये आपण 1 वाटी भाजलेले शेंगदाणे सालासकट घेतलेले आहेत. 2 चमचे तीळ इथे आपण भाजून घेतलेले आहेत. 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा इथे आपण जिरे घेतलेले आहेत आणि सोबतच आपण कोथिंबीरीची देठे इथे घेतलेली आहेत. देठांमध्ये खूप स्वाद असतो, त्यामुळे इथे आपल्याला देठे घालायचे आहेत. जर तुमच्याकडे कोथिंबीरीची देठे नसतील तर तुम्ही इथे 1 चमचा धनेसुद्धा घालू शकता. आणि पाणी न घालता मिक्सरला जाडसर असं फिरवून घेतलेलं आहे. मिक्सर तुम्ही चालू बंद करतच जाडसर असं हे मिश्रण तुम्हाला इथे बनवून घ्यायचं आहे. तर इथे आपले हे मसाल्याचे मिश्रण बनवून तयार झालेले आहे. या मसाल्यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत. इथे मी कोल्हापुरी लाल तिखट 2 चमचे घालणार आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा इथे आपल्याला हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने करू शकता किंवा चमच्याच्या मदतीने तुम्ही हे मिश्रण एकजीव करून घेऊ शकता. आणि हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर यामध्ये आता आपण 2 चमचे तेल घालणार आहोत. मसाला ओलसर होण्यासाठी आपण यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहे. तेलाऐवजी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता. पाणी किंवा तेल वापरल्याने मसाला थोडासा ओलसर होतो आणि वांग्यांमध्ये व्यवस्थित असा तो आपल्याला भरता येतो. हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. या स्टेजला मसाल्याची टेस्ट करून मीठ जर कमी जास्त वाटत असेल तर मीठ वाढवू शकता. आयत्या वेळेसच मसाला भरत असताना आपणास वांगी चिरून घ्यायची आहेत. सुरुवातीला जर वांगी चिरून घेतली तर वांगी आतमधून काळी पडतात. अगदी मसाला तयार झाल्यानंतरच ही वांगी आपल्याला 4 भागात चिरून घ्यायची आहेत. कधी कधी काय होतं तर मसाला वांगी खाताना तुरट किंवा पांचट लागतात. त्यासाठी वांग्यांमध्ये चिमूटभर मीठ घालून वांग्याला हे मीठ छान असं चोळून घेतलेलं आहे. तुम्ही हे असं एकदा नक्की करून बघा. भाजी चवीला छान लागते आणि पांचटसुद्धा लागत नाही. गरजेपुरतं आपणाला आता यामध्ये हलका हलका मसाला भरून घ्यायचा आहे. वांग्यांमध्ये मसाला भरत असताना अगदी दाबून असा भरायचा नाही. दाबून मसाला भरला तर आतला मसाला कच्चा राहतो आणि वांग आतपर्यंत शिजत नाही. अगदी हलक्या हलक्या हाताने थोडा थोडा मसाला यामध्ये आपण भरून घेतलेला आहे आणि आता हा मसाला आपण यामध्ये भरून घेतलेला आहे. सर्व वांगी भरून तयार झालेली आहेत आणि हा उरलेला मसाला आता आपण भाजीला वापरणार आहोत. कढई छान गरम करून घेतलेली आहे आणि यामध्येच 1 पळीभर तेल घातलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. तेल छान गरम झालं की यामध्ये सगळी वांगी घातलेली आहेत आणि एक मध्यम आचेवर साधारण 5 मिनिटं रंग बदलेपर्यंत छान अशी या तेलामध्ये ही वांगी आपण परतून घेणार आहोत. तेलामध्ये वांगी अशी छान परतून घेतल्यामुळे काय होतं तर भाजीला चव छान येते. तर ही सर्व वांगी आता आपण तेलामध्ये रंग बदलेपर्यंत परतून घेतलेली आहेत. आता उरलेला सर्व मसाला आपणाला यामध्ये घालायचा आहे आणि हा मसाला सुद्धा या वांग्यासोबत या तेलामध्ये आपणाला परतून घ्यायचा आहे. रस्सा भाजी जर तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी थोडंसं जास्त वापरलं तरीही चालेल. मसाल्याच्या भांड्यामध्ये मसाला लागला होता म्हणून त्यामध्येच मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये ओतून घेत आहे. इथे मला रस्सा भाजी जरा जास्त हवी आहे त्यामुळे मी पाणी जास्त वापरलेलं आहे. याला मोठ्या आचेवर छान उकळी आल्यानंतर झाकण लावून आपणाला हे साधारण
9 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. भरली वांगी शिजायला जसा जास्त वेळ लागतो त्यामुळे एकदा चेक करून बघायचं आहे. सुरीच्या साहाय्याने आपण हे वांगं चेक करून बघूया. तर वांगं छान असं शिजलेलं आहे. तुम्ही जर चेक करत असताना वांगं शिजलं नसेल तर याला आणखी थोडासा वेळ शिजू द्या. तर तयार आहे आपली चमचमीत गावरान भरली मसाला वांगी. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.